मी काय म्हणते, मकर संक्रांतीची थोडक्यात माहिती मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितली आहे आणि आत्ता मी थोडे विधी सांगते जे की मला माहिती आहेत. मकर संक्रांतीच्या सणाला महत्त्वाचं म्हणजे सुगड घालणे असं सुद्धा म्हणतात. सुगड म्हणजे मातीची मटकी असतात, त्याच्यामध्ये हरभरे, ऊसाच्या कांड्या, शेंगा, कापूस, बोरं, हळदी कुंकू असं हे सगळं त्याच्यामध्ये घालून देवासमोर हळदी कुंकू लावून त्याची पूजा करतात. आणि या दिवशी दानधर्म करण्याचं सुद्धा खूप जास्त महत्त्व असतं. या दिवशी तीर्थस्नानसुद्धा केलं जातं. तीर्थस्नान केल्याने या दिवशी महापुण्य मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं. हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. स्त्रिया त्या सगळा हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या एकमेकींना वाण देऊन तो सण मुख्य साजरा करतात. वाण देण्यामध्ये सौभाग्याची कोणतीही वस्तू असू शकते किंवा पोथ्या पुराणा किंवा भांडी एखादी काहीही असू शकतं जे की त्या एकमेकींना देतात. बोरनान म्हणजे एखादं लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या पहिल्या संक्रांतीला मुलाचं बोरनान साजरं केलं जातं. दुसरं म्हणजे त्या दिवशी काळी कपडे घालण्याचा किंवा न घालण्याचा काही विशेष संबंध नाही आहे, कारण त्याचा कोणताही धर्मपुरावा नाही आहे. त्यामुळे काळी कपडे घालावीत किंवा घालू नयेत याचं काहीही महत्त्व नाही आहे. त्या दिवशी तिळगुळ, या दिवशी तिळगुळ एकमेकांना देऊन एकमेकांमध्ये प्रेमभाव वाढवण्यासाठी हा सण, या सणादिवशी तिळगुळ दिलं जातं एकमेकांना. हे सुद्धा या दिवशीचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल आणि काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा.